नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडर वरती। तर मित्रांनो, फायनली बिग बॉस मराठी सीझन 5 आजपासून सुरू होतोय आणि त्यातच त्या ठिकाणी घराचे दार ऑलरेडी उघडलेले आहेत आणि कंटेस्टंट देखील घरामध्ये गेलेले आहेत। वेल, हे घर कसं आहे, नेमकं या वेळेसची थीम काय, ही सगळी आपण थीम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि घराचं टूर देखील पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर मित्रांनो, चला सोबतच पाहूयात की यावेळेसचं घर कशा पद्धतीनं आहे। सो हे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती, हा मेन त्या ठिकाणी एंट्रान्सचा भाग आहे आणि याला तुम्ही गार्डन एरिया पण म्हणू शकता। तर या ठिकाणी चक्रव्यूहाचं त्या ठिकाणी एक गोल चक्र, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये देखील म्हटलं होतं की अशा प्रकारचं काहीतरी आपल्याला दिसू शकतं, तर हे दिसत आहे। तर त्याच्यानंतर पाहूयात, हा आहे गार्डन एरियामधलाच एक नवीन सिटिंग एरिया, यावेळेस ॲडिशन, न्यू ॲडिशन आहे हे। तर हे नवीन ॲडिशन तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा। त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे, हा देखील गार्डन एरियामधील भाग आहे आणि चक्रव्यूह थीम असल्यामुळे त्या ठिकाणी हे असे डोळ्याच्या आकाराचे गोल गोल सगळीकडे आपल्याला दिसत आहे। त्याचप्रमाणे हे आहे बेडरूम। हो मित्रांनो, सगळ्यांचे बेड्स आपण पाहू शकता। या ठिकाणी खूप प्राणी आहेत, वाघ आहे, चित्ता आहे, सो कुठे ना कुठे ॲनिमल अँड वॉटर थीम देखील यावेळेस आहे। त्याच्यानंतर ही गॅलरीमधील 2 सिटिंग एरियाचे खुर्च्या तुम्हाला दिसत आहेत, ह्या गॅलरीमध्ये आहेत। त्याच्यानंतर हे लिव्हिंग एरियामधील बाचा टीव्ही तुम्ही पाहू शकता, जबरदस्त प्रकारे एकदम केलेला आहे। त्याच्यानंतर हे कॅप्टन रूम तुम्ही पाहू शकता, हा आहे कॅप्टन रूम। देन सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात भारी यावर्षी असणारं ते म्हणजे वॉशरूम। कशा पद्धतीचं आहे, काच, एकदम काचेचं त्या ठिकाणी यावेळेस केलेलं आहे। त्याच्यानंतर किचन एरियामध्ये हा मोठा सगळ्यात वरती डोळा आपल्याला दिसतोय, हे एक त्या ठिकाणी नवीन आहे यावेळेस। आणि हा डायनिंग टेबल, सगळ्यात हटके आणि वेगळ्या पद्धतीचं यावेळेसचं डायनिंग टेबल आहे। त्याच्यानंतर लिव्हिंग एरियातील मोठा सोफा आपण पाहू शकता, सिल्वर कलरचा आहे यावेळेसचा। आणि किचन एरिया जबरदस्त आहे, किचन एरिया देखील। आणि हा स्विमिंग पूल गार्डन एरियामधील, आणि हा आहे जिम एरिया। सो मित्रांनो, हेच काही त्या ठिकाणी मोठे मोठे बदल होते यावेळेसच्या सीझनमध्ये। आणि तुम्हाला हे घर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अजून तुम्हाला घरामधला कोणता भाग आवडला हे देखील कळवा। तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससाठी, गॉसिपसाठी सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।